आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून थोडक्यात बचावलो नावाची कथा. पुण्याचे भामटे आणि दिल्लीचे सौदे हे इतिहास कालापासून प्रसिद्ध आहेत. मी दिल्लीला 4-5 वेळा जाऊन आलो आहे, पण तिथे काही मला सौदे दिसले नाहीत. आणि पुण्यात तर माझा सारा जन्म गेला आहे, पण इतक्या वर्षात एकही भामटा तसा मला इथे आढळला नाही. हल्लीच्या काळात पुणे हे भामट्यांसाठीच प्रसिद्ध आहे असे म्हणणे ही पुण्याची बदनामी आहे. इतिहास काळी काय असेल ते असो, इतिहास जसा बदलतो तशी माणसेही बदलतात आणि गावेही बदलतात. पुण्याचे आणि दिल्लीचे महत्त्व दुसऱ्या दृष्टीने जरी आज कमी झालेले नसले तरी पैशाच्या आणि व्यापाराच्या दृष्टीने त्यांना आज काय महत्त्व राहिलेले आहे. मग भामटे आणि सौदे त्या ठिकाणी कशाला विनाकारण मुक्काम करून राहतील? पुण्यात काय ते विद्यार्थ्यांची पुस्तके चोरतील आणि दिल्लीला काय ते सेक्रेटरिएट मधील फायली पळवतील? जिथे गुळ तिथेच मुंगळे गोळा व्हायचे. त्याप्रमाणे जिथे जिथे पैसा तिथेच सारे चोर जमायचे. म्हणूनच इतिहास प्रसिद्ध सौद्यांचे आणि भामट्यांचे आजच्या काळातील सारे वंशज ज्या ठिकाणी लक्षावधी आणि कोट्यावधी रुपयांच्या प्रतिक्षणी घडामोडी चालतात, अशा मुंबई किंवा मद्राससारख्या अवाढव्य शहरामधून ह्या ना त्या रूपाने वावरत असल्यास नवल नाही. त्या पुरातन व्यवसायातला आणि घराण्यातला एक वस्ताद वारसदार 9 वर्षापूर्वी मुंबई शहरात मला प्रत्यक्ष पाहायला मिळाला. एवढेच नव्हे तर आपल्या बुद्धी कौशल्याचा एक मासलेवाईक प्रयोग त्याने माझ्यावरच करून दाखवला. माझे नशीब एवढेच की त्या प्रयोगात मला फारसा चट्टा बसला नाही. अगदी थोडक्यात खर्चातच मी त्याच्याकडून अक्कल शिकलो. व्यापाराच्या क्षेत्रात वावरणाऱ्या मुंबईतल्या माणसांना असे बदमाश आणि भामटे पदोपदी भेटत असतात, पण इतर धंद्यांपेक्षा चित्रपटाच्या व्यवसायात अशा लोकांचा धोका अधिक असतो. हे मी सांगायला पाहिजे असे नाही. प्रत्येक व्यवहारात अगदी डोळ्यात तेल घालून माणसाला जागे राहावे लागते, नाहीतर केव्हा कोणत्या भानगडीत आपण पटकन सापडू हे काही सांगता यावयाचे नाही. 40 साली मी मुंबईला आलो आणि परळ येथे चित्रमंदिर नावाचा स्टुडिओ विकत घेतला आणि स्वतःचे चित्रपट निर्माण करायला सुरुवात केली. रोज हजारो रुपयांची हातून घडामोड होऊ लागली. कर्ज हेच माझे भांडवल असल्याने रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैसा कसा उभा करायचा हाच माझा मुख्य उद्योग होऊन बसला. पैशाच्या व्यवहारात रोज नाना तऱ्हेच्या भल्याबुऱ्या लोकांच्या गाठी पडू लागल्या. चित्रपटाच्या व्यवसायात लाखाशिवाय गोष्टी नाहीत. सामान्य सावकाराकडून काही लाखो रुपयांचे कर्ज मिळण्याची शक्यता नसते. म्हणून मोठमोठे लक्षाधीश, भांडवलवाले आणि राजे महाराजे यांच्याकडून चित्रपटाचे निर्माते पैसे जमा करण्याच्या नादात असतात आणि त्या कामी कित्येकांना कधी यशही मिळते. चित्रपट निर्मात्यांचे हे मानसशास्त्र सर्वसामान्यपणे जगजाहीरच असते आणि त्याचा फायदा जसे धंदेवाईक दलाल घेतात त्याप्रमाणे काही लफंगे भामटे पण घेत असतात. माझी गरज 1.5-2 लाखाच्या आत होती आणि ही गरज हुंडी बाजारातून मी तशी भागवू शकत होतो. राजे महाराजांच्या स्वभावाची मला पूर्ण माहिती असल्याने त्यांच्याकडे डुंकूनही बघायचे नाही असे मी मनाशी ठरवले होते. माझे पैशाचे सारे व्यवहार मी अतिशय जपून आणि सावधगिरीने करत होतो. एके दिवशी सकाळी 10 वाजायच्या सुमारास माझ्या
चित्रमंदिरमधील हफिसात बसलो असता एक गृहस्थ माझ्या भेटीला आला. त्याचे वय 55-56 वर्षाचे होते. अंगाने तो उंचापुरा आणि बांध्याने मजबूत, पण थोडासा स्थूल होता. मुद्रेवरून तो गंभीर आणि प्रौढ असा दिसत होता. त्याने इंग्रजी पद्धतीचा पोशाख केला होता. त्याने आपल्या नावाचे इंग्रजी कार्ड जेव्हा आत माझ्याकडे पाठवले तेव्हा ते वाचून कोणीतरी गोरा साहेबच मला भेटायला आला असावा असे मला वाटले. त्याचे नाव कॅशर असे होते, पण त्याने त्या नावाचे स्पेलिंग कोसियर असे केले होते. त्याने निराळीच कल्पना होत होती. तो ज्यू होता आणि इंग्रजी भाषा एखाद्या साहेबाच्या ठसक्याने आणि अस्खलितपणाने तो बोलत होता. त्याची चालण्याची आणि वागण्याची पद्धत एखाद्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित साहेबाप्रमाणे रुबाबदार होती. माझ्या समोरच्या खुर्चीवर तो मोठ्या अदबीने बसला होता आणि आपल्या कोऱ्या करकरीत आणि पिवळ्या रंगाच्या कातडी पिशवीतून त्याने टाईप केलेली 5-7 जाड पत्रे बाहेर काढून माझ्या हातात दिली. ती पत्रे वाचून मी तर पहिल्या झटक्यासरशी चित्त झालो. मुंबईच्या सुप्रसिद्ध लक्षाधीश व्यापाऱ्यांच्या नोटपेपरवर त्यांच्या सह्यांची ती पत्रे होती. ती पत्रे बनावट होती असा संशयही कोणाच्या मनात येणे शक्य नव्हते आणि कदाचित ती पत्रे खरीही असतील, नाही असे नाही. सदर व्यापाऱ्यांनी आपल्या स्वतःसाठी 4-4, 5-5 लाखांचे कर्ज उभे करण्याचे अधिकारपत्र कॅशर ह्याला दिले होते. ती पत्रे वाचून झाल्यानंतर मी मोठ्या आदराने आणि विस्मयाने कॅशरकडे पाहू लागलो. कर्ज मिळवून देणारे अनेक आले होते आणि रोज येतही होते, पण लाखांचा व्यवहार करणारा एवढा मोठा दलाल मात्र त्या क्षणापर्यंत माझ्याकडे कधीच आला नव्हता. बोला, काय म्हणणे आहे आपले? कॅशरची पत्रे त्याला परत करीत मी इंग्रजीमध्ये विचारले. आपली सेवा करण्याची आपण मला संधी द्यावी एवढीच विनंती आहे, कॅशर सस्मित मुखाने म्हणाला. त्याच्या त्या विनम्र उद्गारांनी एका क्षणात माझ्या काळजाला वेढा घातला. पण पैशाचे व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करावयाचे आणि कोणाही अनोळखी माणसावर त्याबाबत विश्वास ठेवायचा नाही, हा एक अलिखित नियम मी माझ्या मनाशी करून ठेवला होता. त्याची मला आठवण झाली आणि अगदी ओठापर्यंत आलेले शब्द मागे घेऊन मी एकदम गप्प बसलो. माझ्या मनातील ती हालचाल कॅशरने ताबडतोब ओळखली आणि तो मोठ्या ऐटीने म्हणाला, अत्रे साहेब, मला आपण धंदेवाईक दलाल समजू नका. मी लष्करी माणूस आहे. पहिल्या महायुद्धात मी लढलो आहे. मला व्हिक्टोरिया क्रॉस मिळणार होता, पण थोडक्यात चुकला आणि माझे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. फार श्रीमंत आणि वैभवात आम्ही दिवस काढले आहेत. केवळ नाईलाज म्हणून मी हा धंदा करतो आहे, पण म्हणून वाटेल त्या गलबत्त्या माणसाचे काम मी हाती घेतो असे आपण कृपा करून समजू नका. 4-2च कुळे मी घेतो, पण अगदी निवडक आणि मोठी. जास्त पंचायतीत मी पडत नाही. देवाच्या दयेने मला एकच मुलगी आहे. तिची मला तरतूद करावयाची आहे, दुसरं काही नाही. ऐकणाऱ्याच्या मनात आदर आणि विश्वास निर्माण करील अशीच कॅशरची बोलण्याची पद्धत होती. त्याच्या शरीराच्या बांध्यावरून आणि हालचालींच्या रुबाबावरून तर तो लष्करी माणूस वाटतच होता आणि त्याच्या बोलण्यावरून मोठमोठ्या लोकांशी त्याचा संबंध आलेला असावा असा कोणाचाही ग्रह झाला असता. तरी देखील पहिल्याच भेटीत आपण त्या माणसाशी आपल्या गरजेची झाकली मूठ कशाला मोकळी करा असा विचार करून मी त्याला म्हणालो, आपण इतक्या अगत्याने येऊन मला भेटलात याबद्दल मी आभारी आहे, पण मी एक लहान माणूस आहे. लाखांचे व्यवहार जुळवणाऱ्या आपल्यासारख्या मोठ्या माणसाला मी
का म्हणून तसदी देऊ. त्याबरोबर अगदी मोकळेपणाने तो हसला आणि शुद्ध मराठीमध्ये त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. अत्रे साहेब, अजून आपण मला परका म्हणता. तुम्ही जरी आज मला प्रथम पाहत असला तरी मी मात्र तुम्हाला पुष्कळ दिवसांपासून ओळखतो. आपल्या नाटकांचा आणि चित्रपटांचा लौकिक किती दिवसांपासून तरी माझ्या कानांवर आहे. तो कसा काय, मी आश्चर्यचकित होऊन विचारले. आणि मराठी भाषा तुम्ही इतक्या चांगल्या तऱ्हेने कशी काय बोलू शकता? इंग्रजी, मराठी, गुजराती, हिंदी आणि उर्दू ह्या 5ही भाषा मी चांगल्या तऱ्हेने बोलू शकतो. कॅशर हसत म्हणाला. मूळचे आम्ही कोकणातले, पण पुढे गुजरातीत स्थायिक झाल्यामुळे गुजराती ही आमची मातृभाषा झाली. लष्कराच्या नोकरीमुळे पुढे तिचे स्थान इंग्रजीने घेतले. युरोपमध्ये काही वर्षे मी घालवल्यामुळे मला फ्रेंच आणि जर्मनही चांगले येते. पण माझी नाटके तुम्ही कुठे वाचलीत? मी मध्येच विचारले. मी कबूल करतो की मी स्वतः काही तुमची नाटके वाचलेली नाहीत, कॅशर मिनतवारीच्या स्वरात म्हणाला. तितके मराठी मला समजत नाही, पण माझी बायको ही तुमच्या वाङ्मयाची मोठी भक्त आहे. तिचे सारे शिक्षण पुण्यातच झाले. तिच्या तोंडून ऐकून मला तुमच्या नाटकांच्या आणि चित्रपटांच्या गोष्टी अगदी पाठ झाल्या आहेत म्हणात. मला तुमच्या नाटकांच्या आणि चित्रपटांच्या गोष्टी अगदी पाठ झाल्या आहेत म्हणालात. आणि आज देखील मी तुमच्याकडे जो आलो आहे त्याला कारण तीच आहे. ते कसे काय, मी आश्चर्याने विचारले. आपण मुंबईत येऊन हा चित्रमंदिर स्टुडिओ विकत घेतला आणि पायाची दासी नावाचा एक चित्रपट आपण सध्या काढीत आहात हे तिनेच मला सांगितले, कारण ती तुमचा नवयुग नियमितपणे वाचते. कॅशर अगदी माहितगाराप्रमाणे सांगू लागला. आणि तीच किती दिवसांपासून तरी मागे लागली आहे की दुसऱ्यांच्या पैशाची जमावजमाव तुम्ही करीत फिरता. त्यापेक्षा अत्रे साहेबांचे तुम्ही जर काम कराल तर एका सुशिक्षित आणि लायक माणसाला मदत करण्याचे श्रेय तरी तुम्हाला लाभेल. वास्तविक पाहता आज मी जो इथे आलो आहे तो केवळ तुमची ओळख करून घेण्यासाठी. एकदा आपला परिचय झाला आणि मी कोणत्या प्रकारचा माणूस आहे हे आपल्या लक्षात आले म्हणजे मग व्यवहाराच्या गोष्टी आपण सावकाश पुढे करू. बरे आहे, येतो मी. एवढे बोलल्यानंतर माझा स्टुडिओ दाखवल्या वाचून त्याला जाऊ देणे हे काही मला बरे दिसले नसते. म्हणून मी त्याला विनंतीपूर्वक विचारले, आता आपण इथे आलाच आहात, एकदा आपण माझा स्टुडिओ पाहून गेलात तर मी आपला फार आभारी होईन. ओ थँक्स, विथ प्लेजर. कॅशर लष्करी ऑफिसरच्या ॲडव्हान्स पवित्र्यात चपलतेने म्हणाला. कॅशरला मी स्टुडिओ दाखवला. स्टुडिओतील निरनिराळी यंत्रसामग्री आणि प्रत्येक खात्यात चाललेली कामे त्याने मोठ्या उत्सुकतेने समजावून घेतली आणि शेवटी अंतःकरणपूर्वक आभार मानून त्याने माझा निरोप घेतला. पहिल्याच भेटीला माझे त्याच्याबद्दल उत्तम मत झाले. त्यानंतर महिना दीड महिन्यात कधीतरी अधूनमधून तो मला फोन करीत असे. एकदा दोनदा तो स्टुडिओत आला आणि एकदा दोनदा घरी पण आला. त्या काळात व्यवहाराची त्याने एकदाही कधी गोष्ट केली नाही. वक्तशीरपणा आणि चोखपणा हे 2 गुण त्याच्या वर्तणुकीमध्ये मला आढळले. 7 वाजता येतो म्हणून त्याने सांगितले की बरोबर 7 वाजता तो यावयाचा. त्यात मिनिट पुढे मागे व्हायचे नाही. एखाद्या वेळी पत्रासाठी 2-4 आण्याची तिकिटे मागून घेतली की त्याचे पैसे खिशातून काढून तो ताबडतोब टेबलावर ठेवायचा. असल्या बारक्यासारख्या गोष्टींचे पैसे कसले देता असे मी चिडून म्हटले तर तो उलट माझ्यावरच रागवल्यासारखे दाखवून म्हणे, ज्याला व्यापार करायचा आहे
त्याने असे करू नये. पै तुम्ही काळजी घ्याल तेव्हा लाखो रुपये कमवाल. एक दोनदा माझ्या फोनवरून तो परगावी बोलला. त्याचेही पैसे त्याने मला त्याच वेळी काढून दिले. अशा रीतीने महिन्या 2 महिन्यात आमची चांगलीच ओळख झाली. माझ्या गरजा काय आहेत हे त्याला माहीत झाले आणि त्याच्या ओळखी कोणाकोणाशी आहेत हे मलाही समजून आले. भावनगरच्या महाराजांचा बोलताना तो पुष्कळदा उल्लेख करी. एक दोनदा माझ्या समक्ष फोनवरून त्यांच्याशी तो बोलला आणि एकदा भावनगरची लालपाटी असलेल्या कोऱ्या करकरीत मोटारीमधून तो माझ्या स्टुडिओत आला. माझ्या मित्रमंडळींशी त्याचा परिचय झाला. लढाई आणि राजकारण हे त्याच्या बोलण्याचे नेहमीचे विषय असत. एकदा तो सहज मला म्हणाला, अत्रे साहेब, मी ही रोजची तुमची धावपळ पाहतो आहे, त्यामुळे तुमच्या शक्तीचा निष्कारण व्यय होतो आहे असे मला वाटते. माफ करा हं, स्पष्ट बोलतो म्हणून. वास्तविक तुम्ही शांतपणे बसून गोष्टी लिहाव्यात. तुमच्यासारख्याने ही पैशाची दगदग करू नये. मनुष्याच्या कष्टाबद्दल सहानुभूती दाखवणे हा त्याचे अंतःकरण काबीज करण्याचा अगदी रामबाण उपाय आहे. मी कृतज्ञतेने त्याला म्हणालो, तुम्ही माझ्याबद्दल इतक्या आपुलकीने बोलता आहात याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मला देखील ही धावपळ आवडत नाही, पण ह्यातून सुटायचं कसं? कॅशरने क्षणभर विचार केला आणि तो उद्गारला, तुम्हाला 2 लाख रुपये मिळाले तर तुमचे भागेल? 2 कशाला, 1.5 सुद्धा होईल. मी म्हणालो, असं ठीक आहे, 1-2 दिवसात आपण पुन्हा त्याबद्दल बोलू. असे अर्धवट ओठातल्या ओठात बोलून तो निघून गेला. 2 दिवसांनी त्याने मला फोन केला आणि उद्या 10 वाजता मी स्टुडिओत येतो असे मला तो म्हणाला. त्याप्रमाणे बरोबर 10च्या ठोक्याला तो स्टुडिओत आला. आल्याबरोबर चेहऱ्यावर कोणतीही भावना न दाखवता तो शांत स्वरात म्हणाला, अत्रे साहेब, तुमचे काम झाले. मी आनंदाने म्हणालो, म्हणजे काय? कॅशर अगदी हलक्या आवाजात म्हणाला, कृपा करून यातले एक अक्षर कुणाला सांगू नका. अगदी कॉन्फिडेन्शियल ठेवा. काल रात्री जेवायच्या वेळी मी महाराजांजवळ म्हणजे आमच्या भावनगरच्या तुमची गोष्ट काढली आणि तुमचे नशीब असे की त्यांनी ती गोष्ट ताबडतोब मान्य केली. तुम्ही 1.5 म्हणालात, पण मी 2च बोललो. एवढ्या धंद्यात 50,000 हातात आणखी शिल्लक असले तर काही बिघडत नाही काय? माझ्या पोटातून हर्षाच्या गोडगोड अन गरम उकळ्या उठायला लागल्या आणि डोळे आनंदाने नाचू लागले. महाराजांनी मला विचारले. कॅशर पुढे म्हणाला की रकमेला तारण काय? मी म्हणालो, त्यांच्या मालकीचा 4-5 लाखांचा स्टुडिओ आहे. एवढा नाही, पण 2.5-1 लाखापर्यंत होईल. मी म्हणालो, ते पाहू आपण. मला आता तुम्ही स्टुडिओतल्या यंत्रांच्या आणि सामानाच्या तपशिलाची आणि त्यांच्या किमतीची यादी चटकन करून द्या. कॅशर म्हणाला, रकमेला व्याज काय आणि ती परत केव्हा करायची? मी विचारले. व्याज जास्तीत जास्त 8 आणे आणि मुदत आपण घालू 5 वर्षांची. कॅशर निर्धास्तपणाच्या स्वरात म्हणाला, मी 3-3 रुपये व्याज देऊन बाजारातून हुंड्या काढीत होतो आणि त्यांची जास्तीत जास्त मुदत 3 महिने असे. अन हा माणूस तर 8 आणे मितीच्या व्याजाने आणि 5 वर्षाच्या मुदतीने 2 लाख रुपये देण्याच्या गोष्टी करतो आहे. मी कॅशरचा हात दोन्ही हातात धरून अंतःकरणापासून म्हणालो, कॅशर, तू खरोखरच एक अद्भुत माणूस आहेस. कॅशर थंडपणे म्हणाला, साहेब, अजून तुम्हाला माझं काय ठाऊक आहे? मी तुमच्यासाठी काय काय करणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही.
अद्यापपर्यंत मी त्याबद्दल तुम्हाला बोललो नाही. असे आहे की माणसाने केल्या वाचून बोलू नये. मुंबई शहरात तुमचा स्टुडिओ हा एक आदर्श स्टुडिओ व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. पण त्याला 20-25 लाख रुपये लागतील. मी चिंतातूर चेहऱ्याकडून म्हणालो. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. कॅशर हसून म्हणाला. मी इतके दिवस स्वस्थ बसलो होतो अशी तुमची समजूत आहे की काय? मी अमेरिकेहून ते सगळे वाङ्मय मागवले आहे. ते हे तुमचे काम झाले की मी एक आठवडा कलकत्त्याला जाऊन येणार आहे. तिथे माझ्याजवळ एक फार मोठी पार्टी आहे. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मुंबईतल्या माझ्या 25 लाखांच्या आदर्श स्टुडिओचे रुपेरी कळस एकदम माझ्या कल्पनासृष्टीत झळकू लागले. इतक्यात मला आठवण होऊन मी कॅशरला विचारले, पण कॅशर साहेब, ह्या तुमच्या 2 लाखांच्या व्यवहाराबद्दल तुम्हाला कमिशन काय द्यावयाचे? छे छे, ह्या व्यवहाराबद्दल मी तुमच्याकडून कमिशन काहीही घेणार नाही. कॅशर मान जोराने हलवून म्हणाला. 2 लाखांबद्दल दलालाच्या नेहमीच्या दराप्रमाणे होणार किती कमिशन? 4,000 रुपये. मी तुमच्याकडून काय 4,000 रुपये घेऊ? अत्रे साहेब, माझी भूक फार मोठी आहे. मी जेव्हा तुमचे ते 25 लाखाचे काम करून देईन तेव्हा मग माझी खरी किंमत मी तुमच्याकडून वसूल करून घेईन. हा व्यवहार म्हणजे माझ्या कर्तबगारीची एक नववर्षाची तुम्हाला नजरभेट आहे असे समजा ना तुम्ही. कॅशरचा तो युक्तिवाद इतका परिणामकारक होता की त्याला उत्तर देणे अशक्य होते. तरी देखील मी माझ्याकडून म्हणावयाचे ते सारे म्हणालो आणि त्या व्यवहाराबद्दल जे काही रीतसर कमिशन असेल ते त्याने घेतलेच पाहिजे असा त्याला आग्रह केला. तेव्हा शेवटी तो खांदे उडवीत नाईलाजाच्या स्वराने मला म्हणाला, या उपर तुमची मर्जी. तुमच्या मनाला येईल ते तुम्ही द्या. स्टुडिओतल्या मालमत्तेची तपशीलवार यादी करून मी कॅशरला दिली. त्यानंतर 1-2 वेळा मी त्याच्याबरोबर त्याच्या सॉलिसिटरच्या कचेरीत गेलो. तो आत जायचा, मी बाहेर मोटारीत बसून राहायचा. 10-15 मिनिटांनी सॉलिसिटरने तयार केलेला कर्जाच्या कराराचा तपशीलवार खर्डा त्याने माझ्या हातात ठेवला. त्याने सांगितल्याप्रमाणे तो अगदी व्यवस्थित होता. त्यात कुठेही कोणताही प्रकारचा उणेपणा नव्हता. फक्त भावनगरच्या महाराजांच्या नावाच्या ठिकाणी मात्र जागा मोकळी सोडलेली होती. मी त्याला विचारले, असे का? कॅशर म्हणाला, हा कर्जाचा व्यवहार महाराज आपल्या स्वतःच्या नावावर कधीही करीत नाहीत. कदाचित ते आपल्या खाजगी कारभाराचे नाव त्या करारात घालतील. पाहूया, 1-2 दिवसात मी हा ड्राफ्ट त्यांच्याकडून मंजूर करून आणतो. त्याप्रमाणे आणखी 4-5 दिवसांनी तो ड्राफ्ट घेऊन माझ्याकडे आला. त्यावर लाल पेन्सिलीच्या 1-2 ठिकाणी ठळक खुणा होत्या आणि तळाशी अप्रूव्ड अशी ऐटदार अक्षरे आणि त्याच्या खाली सहीची 2 झोकदार अक्षरे. खाली सहीची झोकदार अक्षरे होती. कॅशर हसून माझ्या कानात पुटपुटला, ही महाराजांची सही आहे. मी महाराजांच्या अक्षरांचे कितीतरी वेळ मनातल्या मनात कौतुक करीत होतो. महाराजांतर्फे करारात त्यांच्या खाजगी कारभाराचे नाव घालण्यात आले. ते एका गुजराती माणसाचे नाव होते. मी हर्षाने विचारले, आता पुढे? कॅशर म्हणाला, आता फायनल ड्राफ्ट आणि त्यानंतर तुमच्या हातात 2 लाखांचा चेक. 10-15 दिवसांनी 50 का 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर. कॅशरने तो करार अगदी व्यवस्थित रीतीने करून माझ्याकडे आणला. अशा व्यवहाराचे सॉलिसिटर जसे करार करतात तसाच तो करार होता.
तो करार पाहून मी खुश झालो. मी खिशातून चेकबुक काढीत त्याला विचारले, याचा निम्मा खर्च मलाच द्यावयाचा आहे ना? कॅशर माझे चेकबुक माझ्या खिशात कोंबून म्हणाला, तो खर्चाचा हिशेब आपण मागावून करू. हो, महाराज सध्या पुण्याला गेले आहेत, तेव्हा मलाही त्यांच्याबरोबर तिकडे गेले पाहिजे, कारण एकसारखा त्यांच्या पाठीमागे लकडा लावल्याखेरीज अशी कामे होत नाहीत. मोठी माणसं आहेत ती, त्यांना आठवण राहत नाही. मी विचारले, अदमासे किती दिवसात काम होईल हे? कॅशर म्हणाला, तरी 1 पंधरवडा लागेल. पुण्याला जाण्यासाठी कॅशरने माझी मोटार मागितली. मीही त्याला मोठ्या आनंदाने ती दिली. मध्यंतरी 2 वेळा मी पुण्याला जाऊन आलो. दरवेळेला मला भेटायला कॅशर स्टेशनावर येई. तो लढाईचा काळ होता. स्टेशनावर पुष्कळसे गोरे लष्करी अधिकारी नेहमी इकडून तिकडे फिरत असत. त्यांच्याशी कॅशर मोठ्या सलगीने बोलताना पण आढळून येई. कोणाला तो हॅलो स्मिथ म्हणे, तर हॅलो जॉन म्हणून कोणाच्या पाठीवर थाप मारी. स्टेशनावर कॅशरला मी 1-2दा पेय देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने साफ नाकारले. तो म्हणाला, मी सिगरेट ओढीत नाही, दारूच्या थेंबालाही स्पर्श करीत नाही. कॅशरला कशाचेही व्यसन नाही हे बघून मी तर अगदी चाट झालो. भावनगरच्याच मोटारीतून कॅशर पुण्यात फिरत असे. पुण्यातल्या माझ्या 1-2 मित्रांची मी कॅशरला ओळख करून दिली. त्यांच्याकडेही तो कधीकधी गप्पा मारायला जात असे. अधूनमधून एखाद्या वेळी माझ्या डोक्यात विचार येत असे, नाही असे नाही की हा माणूस आपल्याला फसवत तर नाही ना? पण त्याच्या वागणुकीचा जेव्हा मी बारकाईने विचार करी, तेव्हा तिच्यात कुठेही मला फट आढळून येत नसे. त्याच्याबद्दल ज्या ज्या शंका माझ्या मनात येत, त्यांचे यथाक्रम निरसन होत असे. अशा माणसाबद्दल आपण संशय घेणे म्हणजे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे आहे असे मागावून मनाला वाटे. 15-20 दिवसांनी एके दिवशी कॅशरचा पुण्याहून मला तातडीचा फोन आला की आजच्या डेक्कन क्वीनने तुम्ही पुण्याला ताबडतोब या. त्याने मला कशाला बोलावले असावे हे तत्काळ माझ्या लक्षात आले. त्याचप्रमाणे मोठ्या आनंदाने आणि उत्सुकतेने मी त्या दिवशी पुण्याला गेलो. स्टेशनवर मला घ्यायला कॅशर हजर होताच. मी गाडीतून खाली उतरताच माझा हात त्याने हातात धरला आणि तो म्हणाला, कुठल्या तरी शांत ठिकाणी आपण जाऊया. पुष्कळ बोलायचंय मला. मी कॅशरला घेऊन पुन्हा हॉटेलमध्ये गेलो. एका खोलीत आम्ही जाऊन बसलो. कॅशर माझ्याशी हस्तांदोलन करीत म्हणाला, आपले काम झाले. आज मला अतिशय आनंद झाला आहे. उद्या 11 वाजता करारावर सही होऊन महाराज आपल्याला 2 लाखांचा चेक देतील. आताच मी सगळे मुकरर करून आलो आहे. तो क्षण म्हणजे सुखाची मला पराकाष्ठा वाटली. मी कधी पित नाही, पण आज या आनंदाप्रित्यर्थ मी 1 पेग ब्रँडी घेईन, तो म्हणाला. मी त्याप्रमाणे बॉयला बोलावून पेये आणायला सांगितली. डोक्यावर पंखा गरगर फिरत होता. बर्फाच्या खड्यांनी थंडगार पेयांचा आस्वाद घेत निवांतपणे आम्ही बोलू लागलो. मध्येच कॅशर सहज काहीतरी बोलावे तसे बोलला. आता आपल्याला 1200 रुपये रोख मिळू शकतील का इथे? मी म्हणालो, का? कॅशर म्हणाला, उद्या महाराज आपल्याला चेक देणार ही बातमी तिथल्या नोकरांना आता माहीत झालेली आहे. तेव्हा त्यांना आपल्याला काही ना काहीतरी द्यावे लागेल, नाही का? महाराजांच्या पर्सनल सेक्रेटरी आहे, तो जरा जास्त मागतो आहे, पण मी त्याला 700-800 रुपयांतच भागवणार आहे. उगाच जास्त कोण देतो आहे लेकाच्याला. अन बाकीच्या नोकरांना 400 रुपये पुरे होतील.
तोपर्यंत कॅशरने माझ्याकडून 1 रुपया देखील घेतला नव्हता. उलट त्याने आतापर्यंत 100-150 रुपयांचा खर्च केलेला मला दिसत होता. बरे, ज्या कामासाठी त्याने ही पैशाची मागणी केली होती ते काम खोटं वाटण्यासारखे नव्हते. असे पैसे हे द्यावे लागतातच. क्षणभर मला मनातून वाटले की माझ्याकडून पैसे उपटण्याचा कॅशरचा हा डाव तर नसावा ना, पण असे वाटून सुद्धा त्याच्या मागणीप्रमाणे त्याला पैसे देण्यावाचून त्यावेळी सुटका कुठे होती. मी अगदी कोंडीत सापडलो होतो. नाही पैसे द्यावे तर आपला कद्रूपणा दिसतो. एवढे 2 लाख रुपयाचे काम आपण जुळवीत आणले असता आणि उद्या 11 वाजता ह्याच्या हातात चेक पडणार असता. हा माणूस 1,1200 रक्कम द्यायला काकू करतो म्हणजे काय, असे साहजिकच कॅशर म्हटल्या वाचून राहणार नाही. आता थोडक्यात हे 2-3 महिन्यांचे काम मोडावयाला नको. जे काय व्हायचे असेल ते होऊ द्या असा विचार करून मी कॅशरला पैसे द्यायचे ठरवले. मी म्हणालो, माझ्याजवळ 400 रुपये रोख आहेत. मी 800 रुपयांचा तुम्हाला चेक देतो. इथे पुण्यात माझे खाते नाही. कॅशरने क्षणमात्र विचार केला व ग्लासातले पेय एकदम संपवून तो म्हणाला, ठीक आहे, मग उशीर नको. 400 रुपये रोख द्या आणि चेक मात्र बेरर द्या. त्याप्रमाणे मी त्याला 1200 रुपये दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पुन्हा हॉटेलमध्येच भेटावयाचे ठरले. व तो निघून गेला. त्या रात्री मी मोठ्या आनंदाने झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी मी पुन्हा हॉटेलमध्ये जातो आहे. तोच टाइम्स ऑफ इंडियाचा गडी केलेला अंक हातात घेऊन अन दुःखी चेहरा करून कॅशर आला. बॅड न्यूज अत्रे साहेब, कॅशर म्हणाला. माझ्या छातीत धस्स झाले. मी विचारले, काय भानगड आहे? मला टाइम्समधला मजकूर दाखवीत कॅशर म्हणाला, काल रात्री ध्रांगध्राचे महाराज वारले. ते आमच्या भावनगरच्या महाराजांचे जवळचे नातेवाईक. काल रात्रीच महाराजांना फोन आला. ते आता मोटारने ध्रांगध्राला जायला निघाले आहेत. कॅशर म्हणत होता, ते अक्षरशः बरोबर होते. ध्रांगध्राचे महाराज खरोखर वारले होते आणि ते भावनगरच्या महाराजांचे नातेवाईक असणेही पण शक्य होते का असू नयेत. मी हताश होऊन म्हणालो, आता निराश होण्याचे काय कारण आहे? कॅशर उत्तेजक स्वरात म्हणाला, आज काम होणार होते ते 1-15 दिवस आणखी पुढे गेले एवढेच, दुसरे काय. बरे आहे, मग आज दुपारी मी परत मुंबईला जातो. मी म्हणालो, ठीक आहे. महाराज ध्रांगध्राहून परत आले म्हणजे मी तुम्हाला फोन करून इथे बोलावतोच. कदाचित एखाद्या वेळी मुंबईलाच आपले काम होईल, म्हणजे इथे तुम्हाला यायची जरूरही पडणार नाही, कॅशर म्हणाला. जाता जाता तो माझ्या हातावर टाळी देत म्हणाला, काल रात्री तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अवघ्या 800 रुपयात मी महाराजांच्या चिटणीसाला भागवला. गप्प बसला तो. मुकाट्याने त्याने पैसे घेतले. माझ्यापुढे त्याची काय मात्रा चालते आहे. कॅशरच्या अक्कल हुशारीचे मनातल्या मनात कौतुक करीत मी त्याचा निरोप घेतला. मुंबईत जाऊन मी कॅशरच्या फोनची वाट बघू लागलो. 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने होऊन गेले, पण कॅशरचा फोन काही आला नाही. भावनगरचे महाराज खरोखरच ध्रांगध्राला गेले का नाही गेले असल्यास ते पुणे मुंबईला परत आले की नाही आले हे कळायला मला मार्ग नव्हता. कॅशरने आपल्याला 1200 रुपयाला सफाईने टांग मारली
हे उमगायला काही मला फार दिवस लागले नाहीत. मनातल्या मनात मी असा चरफडलो आणि स्वतःला अशा काही वाईट शिव्या दिल्या की काही विचारू नका. पैसे गेल्याबद्दल मला वाईट वाटले नाही, पण एका सभ्य भामट्याने खुशाल आपल्या डोळ्यांत धूळ टाकून आपल्याला फसवून जावे याचा मला राग आला. पैशाचा तोटा माणूस सहन करतो, पण आपल्या बुद्धीचा अपमान झालेला मात्र कधीही तो सहन करू शकत नाही. एके दिवशी पुण्याच्या लष्करातून जात असताना काही गोऱ्या सोल्जरबरोबर फिरत असताना मी कॅशियरला पाहिले. बरा सापडला हा, आता याला सोडता कामा नये असा विचार करून 2 तास त्याच्या मागे मी फिरलो व शेवटी तो कुठे राहतो त्याचा पत्ता तर मी काढला. नेपियर रोडवरील एका बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये तो राहत होता. 8 दिवस त्याच्या पाळतीवर मी माझा एक नोकर ठेवला. त्यामुळे तो जातो केव्हा, येतो केव्हा, करतो काय याचा मला पुरता त्रास लागला. गोऱ्या सोल्जर लोकांना बाया पुरवणे हा त्याचा धंदा होता. ते जेव्हा मला कळले तेव्हा सोल्जर लोकांशी त्याची एवढी ओळख का ते माझ्या ताबडतोब लक्षात आले. पुण्याचा ॲडिशनल मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात फसवणुकीच्या आरोपावरून मी त्याच्यावर फौजदारी फिर्याद दाखल केली आणि एके दिवशी तो घरी आहे असे पाहून त्याच्यावर वॉरंट नेऊन बजावले. मला पाहताच त्याचा चेहरा खरकन उतरला. त्याला मी अशा रीतीने पकडीन याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. जामीन देता देता त्याची अगदी तिरपीट उडाली. फिर्याद सुरू झाल्यावर त्याची पहिली शान पार नाहीशी झाली. पुष्कळ वेळा दाढी न करता फाटके कपडे घालून तो कोर्टात येई. 400 रुपयांची माझ्याजवळ पावती नव्हती, पण पण 800 रुपयांच्या चेकच्या पाठीवर मात्र त्याची सही होती. तो चेक बँकेतून आणून मी कोर्टापुढे दाखल केला. कॅशरने वकील दिला व खटला लढवण्याचे अवसान आणले. पण फीच्या पोटी वकिलाला त्याने दिलेला चेक जेव्हा पास न होता परत आला तेव्हा त्याचा वकीलच माझी बाजू घेऊन त्याला शिव्या देऊ लागला आणि मला म्हणाला की काही नाही, या बदमाशाला तुम्ही तुरुंगात पाठवा, माझी तुम्हाला मदत आहे. 1-2 तारखा तशाच गेल्यानंतर एके दिवशी कोर्टाच्या बाहेर कॅशरने माझ्या पायांवर अक्षरशः डोके ठेवले आणि कसेही करून मला वाचवा अशी डोळ्यात पाणी आणून माझी तो करुणा भाकू लागला. मी कठोरपणे म्हणालो, दयेबेचे काही बोलू नकोस, माझे घेतलेले 1200 रुपये आधी परत कर. होय नाही म्हणता म्हणता कॅशर मला 700 रुपये परत द्यायला कबूल झाला. मीही मनात म्हटले, आता फार ओढून धरण्यात अर्थ नाही, प्रकरण 700 रुपयांवर मिटून टाकावं. दरवेळेला पुण्याला येण्या जाण्याचा आणि वकिलाचा खर्च होतो तो तरी वाचवावा. कॅशरने ऐटीने आपल्या खिशातून चेकबुक काढले व 700 रुपयाचा चेक लिहू लागला. त्याचे बुक त्याच्या खिशात कोंबीत मी त्याला हसून म्हणालो, मिस्टर कॅशर, नो चेक, कॅश प्लीज. माझी ती सावधगिरी पाहून कॅशरही मनापासून हसला आणि त्याने खिशातून 100 रुपयाच्या 7 नोटा काढून माझ्या हाती ठेवल्या. खटला मी काढून घेतला. जसे काहीच झाले नाही अशा भावनेने कॅशर माझ्या गळ्यात हात घालून म्हणाला, आता एके ठिकाणी बसून चहा प्यायला काय हरकत आहे. त्याचा तो निर्लज्जपणा बघून मी थक्कच झालो. मी म्हणालो, ठीक आहे, चहा प्यायला काही हरकत नाही, पण त्यात कसल्या तरी औषधाची चिमूट जर तू टाकणार नाहीस ना, कारण तू दिलेले 700 रुपये अजून माझ्या खिशातच आहेत. एक गुड जोक असे म्हणून कॅशर पोट धरधरून खो खो हसला आणि त्याने माझा टोला हसण्यावारी उडवून नेला. चहा घेता घेता कॅशर म्हणाला, यापुढे मराठी लोकांच्या वाटेला मला जाता कामा नये. तुम्ही लोक बडे पक्के असता.
त्यापेक्षा आमचे ते मुंबईचे गुजराती आणि बाहेर बोहरीच बरे. त्यांना फसवले तर गप्प बसतात, अशा फिर्यादी तरी करीत नाहीत. तुझ्या फसवणुकीचा नमुना मला कळला. त्याची 500 रुपये मला फीच द्यावी लागली. मी म्हणालो, पण तुझ्या बुद्धिकौशल्याचा दुसरा एखादा नमुना तरी मला सांग. एखाद्या गोष्टीत मला त्याचा उपयोग तरी होईल. मी जितक्या मोकळ्यापणाने त्याला प्रश्न विचारला तितक्याच मोकळ्यापणाने त्याने मला उत्तर दिले. बदमाश लोक तसे खेळाडू असतात. एका मुंबईच्या बोहऱ्याचीच गोष्ट सांगतो. कॅशियर सांगू लागला, त्याला GIP रेल्वेचे 10 लाख रुपयांचे कंत्राट घ्यायचे होते. तो माझ्या तडाख्यात सापडला. त्याला मी सांगितले की GIP ट्रॅफिक मॅनेजरची आणि माझी चांगली ओळख आहे. तुला मी हे कंत्राट मिळवून देतो. एके दिवशी मी त्या बोहऱ्याला घेऊन गेलो साहेबांच्या बंगल्यावर. त्याला मोटारीत बाहेर बसून ठेवले आणि मी त्या साहेबाबरोबर त्याच्या बंगल्याच्या व्हरांड्यात जाऊन गप्पा मारू लागलो. साहेबाला फुलझाडांचा नाद होता. ती माहिती मी आधी काढली होती. फुलझाडांसंबंधी चांगले अर्धा पाऊण तास आम्ही बोलत बसलो. आम्ही काय बोलत होतो हे लांबून त्या बोहऱ्याला कळणे अशक्य नव्हते. शक्यच नव्हते. अर्धा पाऊण तास आम्ही बोलत बसलो. आम्ही काय बोलत होतो हे लांबून त्या बोहऱ्याला कळणे शक्यच नव्हते. त्याची एवढी खात्री झाली, त्या साहेबाची अन माझी खूप दोस्ती आहे. पण आल्यावर बोहऱ्याने मला विचारले, साहेब काय म्हणतो आहे? मी म्हणालो तो 20,000 मागत होता, पण मी 10,000 ठरवलं. उद्या तुमच्या समक्षच मी त्याला पैसे देतो, म्हणजे तुमची खात्री पटेल. महिन्याच्या आत तुम्हाला कंत्राट मिळाल्याचं कंपनीकडून उत्तर येईल, हे अगदी निश्चित. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बोहऱ्याने मला 1000 रुपयांच्या 10 नोटा आणून दिल्या. त्या मी त्याच्या समक्षच एका पांढऱ्या पाकिटात घालून बंद केल्या आणि पाकिट आतल्या खिशात घातले. बोहऱ्याला मोटारीत घालून साहेबाच्या बंगल्यावर नेले. मोटार अगदी पोर्चमध्ये नेली. साहेब व्हरांड्यात बसला होता. त्या बोहऱ्याला दिसेल आणि ऐकू येईल अशा तऱ्हेने मी खिशातून पाकिट काढले आणि परवा तुम्हाला वचन दिले त्याप्रमाणे ही वस्तू आणली आहे असे म्हणून ते पाकिट साहेबाच्या हवाली केले. साहेबाने हसून त्याचा स्वीकार केला आणि ते पाकिट आपल्या टेबलाच्या खाणात ठेवून दिले. बंगल्याबाहेर आल्यावर बोहऱ्याला मी विचारले, पाहिलंस ना तू आपल्या डोळ्यांनी? झालं तुझं काम. आता महिन्याने येईल पत्र. बोहरी खुश होऊन घरी गेला. कॅशरने हसत हसत आपली गोष्ट पुरी केली. मी म्हणालो, माझ्या नाही लक्षात आले, तुम्ही त्या साहेबाला 10,000 रुपये देऊन टाकलेत ना? कॅशर मोठमोठ्याने हसून म्हणाला, म्हणजे तुम्ही देखील बनलात ना? तुमच्या नाही लक्षात आली ही ट्रिक? एका विशिष्ट फुलाचे बी एका पांढऱ्या पाकिटात घालून मी आधीच आपल्या खिशात ठेवून दिले होते. अमुक फुलाचे बी मी तुला आणून देईन असे आदल्या भेटीत मी साहेबाला वचन दिले होते. त्याप्रमाणे 10,000 रुपयाचे पाकिट खिशातून काढायच्या ऐवजी मी ते बियांचं पाकिट काढून त्या साहेबाच्या हातात ठेवले. त्यामुळे साहेब खुश झाला आणि 10,000 रुपये आपल्या खिशात पडले म्हणून मनातल्या मनात मीही खुश झालो. मग बोहऱ्याचे पुढे काय झाले? मी विचारले. काय व्हायचंय? कॅशर हसत म्हणाला, GIP कडून पत्र येईल म्हणून बसला असेल तो वाट पाहत. त्याला आता 6 महिने होऊन गेले असतील. कॅशरच्या हातून आपला काही अगदीच बोहरी झाला नाही याचे मला सर्वात जास्त समाधान वाटले. अशा भयंकर माणसाच्या हातून आपण थोडक्यात बचावलो याबद्दल परमेश्वराचे मी मनातल्या मनात आभार मानले. पुन्हा काही मी कॅशरला पाहिले नाही. एका माणसाला लाख रुपये कर्ज देतो असे सांगून त्याने त्याच्याकडून 10,000 रुपये रोख घेतले आणि त्याला लाख रुपयांचा चेक दिला. तो बँकेत अर्थात वाटला नाही.
या फसवणुकीच्या आरोपावरून कॅशरला नुकतीच 1.5 वर्षाची शिक्षा झाली असं कोणीतरी मला परवाच सांगत होते. सुप्रसिद्ध मराठी साहित्याचे लेखक आचार्य प्र. के. अत्रे यांची थोडक्यात बचावलो नावाची कथा येथे समाप्त.